नमस्कार मित्रांनो. तर आपण पाहूया कॅफिनटेक या स्टॉकचं नेक्स्ट टार्गेट काय असेल, नेक्स्ट मुवमेंट काय असेल, हा स्टॉक बिग रॅली देऊ शकतो की नाही. ठीक आहे, तर चला आपण लगेच ड्रॉ करून घेऊया, आपल्या लेवल ड्रॉ करून घेऊया पटकन. ठीक आहे, हे बघा इथून आणि मी लेवल कशा ड्रॉ करतेय, किती टचेस घेतेय, लक्ष देऊन पहा. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, मी हा रेजिस्टन्स घेतला, इथून हा खाली गेला. सेकंड रेजिस्टन्स घेतला, इथून हा खाली गेला. थर्ड रेजिस्टन्स घेतला, इथून हा खाली घेतला. जेवढे जास्त टचेस असणारे रेजिस्टन्स भेटतील तेवढे टचेस असणारा रेजिस्टन्सच्या लेवल मार्क करायचा. ठीक आहे, आता बघा हा स्टॉक हा रेजिस्टन्स ब्रेक करून वरती गेला त्यानंतर पुन्हा हा स्टॉक आपल्या लेवलमध्ये आला. आपली काय स्ट्रॅटेजी आहे? रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट. ठीक आहे, मग हा रेजिस्टन्स इथे आला, त्याने इथे सपोर्ट घेतला, इथेही याला जर ब्रेक करायचा याला जर खाली जायचं असतं तर त्याने ह्या लेवलला ब्रेक करून तो लगेच खाली गेला असा, पण तो खाली गेला नाही, त्याने होल्ड केला, म्हणजे हा आता इथून वरती जाणार. ठीक आहे, तर आपलं फर्स्ट टार्गेट काय राहणार ते पण आपण लगेच ड्रॉ करून घेऊ. आपलं फर्स्ट टार्गेट राहणार ही लेवल 983च्या आसपास, अँड आपलं सेकंड टार्गेट काय राहणार 1007. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आपण टार्गेट ड्रॉ करून घेतलं. आता तुम्ही म्हणसाल हे कसं? प्राइस ऍक्शन ऑलवेज राईट अँड फॉलो इट. हे बघा, हा रेजिस्टन्स होता 1 2 3 तीन वेळा रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर रेजिस्टन्सला ब्रेक केलं बरोबर, त्यानंतर इथून हा खाली आला बरोबर, इथे याने रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट, प्राइस ऍक्शन बनवली, इथून हा वरती गेला, त्याने फर्स्ट टार्गेट आता तो अचीव करणार 983 आणि दॅन आफ्टर तो सेकंड टार्गेट अचीव करणार. कळते बघा, मी प्राइस ऍक्शन ड्रॉ केलेली पाहिली. तुम्ही प्राइस ऍक्शन पाहिली मी कशी ड्रॉ केली? इथून हा वरती गेला रेजिस्टन्सला, कोणताही स्टॉक रेजिस्टन्स ब्रेक केल्या केल्या डायरेक्टली वरती जात नाही, तो प्राइस ऍक्शन बनवायला खाली येतोच. ठीक आहे, तर हा वरती गेला, त्याने खाली आला, प्राइस ऍक्शन बनवली, पुन्हा हा स्टॉक वरती जाणार. ठीक आहे, आपलं फर्स्ट टार्गेट काय राहील 983, सेकंड टार्गेट काय राहणार 1007. ठीक आहे, हे लक्ष देऊन पहा. आता तुम्ही म्हणसाल एसएल कुठे लावायचा? एसएल तर मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितलं आहे की एसएल आता सपोज जर आपली एंट्री ह्या कॅन्डलला जर बनली, सपोज ह्या कॅन्डलला एंट्री बनली 948ला, तर आपला एसएल ह्या कॅन्डलचा लो 923 लावायचा, किंवा ह्या कॅन्डल 948 कॅन्डल आहे आणि कुठून सुरू झाली 924 पॉईंटची कॅन्डल आहे. ठीक आहे, ह्या 24 पॉईंटचे अर्धे किती झाली 12, तर 12 पॉईंट म्हणजे कितपत येतात? हे 935चा आपला एसएल येतोय. पण कधीही एसएल मध्ये 2-3 पॉईंट एक्स्ट्रा घ्यायचे. मग 933चा येत असाल तर 930चा तुम्ही एसएल लावून टाका. ठीक आहे, 930चा एसएल लावा आणि त्यानंतर तुम्ही टार्गेट पर्यंत होल्ड करा. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी तुम्हाला कोणताही बाय सेल सिग्नल देत नाही. मी फक्त तुम्हाला माझे अनालिसिस शेअर करते की मी कोणत्या पद्धतीने अभ्यास केलाय, मी कोणत्या पद्धतीने स्टॉक सर्च करते. प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा आणि माझे हे अनालिसिस तुम्ही तुमचा चार्ट ओपन करून हे खरे ठरतात का नाही हेही चेक करा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा केव्हा मी व्हिडिओ बनवेल तर सर्वात आधी तो तुमच्याकडे येऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच.